हिवाळी अधिवेशनात गाजणाऱ्या नवाब मलिक प्रकरणावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. चंद्रशेखर बावनकुळेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर शो मध्ये. एकंदरीतच नवाब मलिक हे प्रकरण प्रचंड गाजलेलं आहे. 2 दिवस विधान भवनामध्ये पाहिलं तर ह्याच चर्चा आहे. देवेंद्र फडणवीसांनी जे पत्र काल अजितदादांना लिहिलं, खरं तर त्याचा जो मजकूर आहे ते दादा मांडीला मांडी लावून आमच्या बसले आहेत हे फडणवीसांनी म्हटलं. हेच पत्र, हीच बाब ते त्यांच्या कानातही सांगू शकले असते, मात्र पत्र का लिहावंसं वाटलं? नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला आणि आमच्या सर्व पक्षाला कुठलंही कन्फ्युजन नको की आमची भूमिका स्पष्ट आहे. नवाब मलिकावर ज्या पद्धतीने देशद्रोहाला समर्थन करण्याचे आरोप आहेत, ते आरोप कोर्टापर्यंत गेले आहे. कोर्टामध्ये एक प्रकरण सुरू आहे, त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. मला असं वाटतं आपसात बोलण्याने दोघांनाच माहिती असतं, पण संपूर्ण महाराष्ट्राला आणि पक्षाची भूमिकाही कळली पाहिजे, सरकारची भूमिका कळली पाहिजे. आणि त्यात काय, मी तर अभिनंदन करेल. मी राज्याचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून देवेंद्रजींचं अभिनंदन करतो. त्यांनी हे पत्र लिहून या महाराष्ट्रामध्ये या सरकारची भूमिका स्पष्ट केली. या सरकारमधला सर्वात मोठा पक्ष म्हणून आमची भूमिका ही स्पष्ट असली पाहिजे. आणि याला करता जे धैर्य देवेंद्रजींनी केलं आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की देवेंद्रजींनी आज या महाराष्ट्राला जे या पत्रातनं त्यांनी सांगितलं की देशद्रोहाला जे आरोप असतात त्या आरोपाच्या संबंधाने जे लोक आहेत त्यांना आमचं समर्थन नाही, ते आमच्या महायुतीचे घटक राहू शकत नाही. मला वाटतं देवेंद्रजीने लिहिलेलं पत्र हे अत्यंत महत्वाचं होतं आणि ते उघड करणे महत्वाचं होतं आणि लेखी भूमिकाही कळवणे महत्वाची होती. अशा बाबी कानात सांगून होत नाही, त्या सार्वजनिकच पद्धतीने मांडाव्या लागतात. नक्कीच. खरं तर आपण जी भूमिका मांडली त्या पत्रानंतर हीच भूमिका शिंदे गटानं सुद्धा पुढे नेलेली आहे. मात्र हे पुढे नेत असताना त्यांचेच प्रवक्ते असणारे शिरसाट यांनी मात्र अजित पवार आणि त्यांचा गट हा मुस्लिम मतांसाठी म्हणून नवाब मलिकांच्या पाठीशी उभा आहे असं त्यांनी म्हटलं. तुम्हालाही हा, म्हणजे दादांवर गंभीर आरोप आहे, तुम्हालाही असंच वाटतं का? नाही, हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की असं कुणालाही बोलू नये. दादा हे प्रगल्भ नेते आहेत. माननीय देवेंद्रजींनी जे दादाला पत्र दिलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्टता आहे. आणि आम्ही कधीही, मला वाटतं अजित दादा सुद्धा, आम्ही धर्माच्या आधारावर राजकारण करणारे लोक नाही. ते काँग्रेस पार्टीला लकलाभ आहे. काँग्रेस पार्टीने आतापर्यंत जीवनभर धर्माच्या आधारावर लागून चालू करून मताचं राजकारण केलं आहे. आणि आम्हाला, आणि देवेंद्रजींनी स्पष्ट केलं आहे, आम्हाला नवाब मलिकांच्या नावाला, समाजाला, धर्माला विरोध नाही आहे. उद्या जर कोर्टाने नवाब मलिकांना सोडलं तर ते चालतात महायुतीमध्ये. याचा अर्थ उद्या जर नवाब मलिक जर बाईत बरी झाले कोर्टातनं तर महायुतीमध्ये येणारच आहे. मग तेव्हा तर ते मुस्लिमच राहणार आहे ना. त्यामुळं आम्ही कुठल्याही मताचं राजकारण करत नाही, आम्ही कुठल्याही धर्माचं राजकारण करत नाहीये. हे करणाऱ्याला लकलाभ आहे. आणि मलाही वाटतं की अजित दादा हे प्रगल्भ नेते आहेत. ते माननीय देवेंद्रजींच्या आंतरिक भावनाचा, पक्षाच्या भावनेचा आणि राज्य म्हणून देशद्रोहाच्या संबंधाने कुठलंही समर्थन करू नका, ही जी भावना देवेंद्रजींनी मांडली आहे त्याला नक्की साथ देतील. आणि पुढच्या काळात महायुतीमध्ये कुठली अनबन होणार नाही, मला असं स्पष्ट वाटतंय. एकीकडे आज जो विरोधकांचा सूर होता तो कुठेतरी असं होता की फडणवीसांचं पत्र आणि दादांची भूमिका म्हणजे तुम्ही मारल्यासारखं करा आणि मी रडल्यासारखं करतो, अशा पद्धतीचं हे संगनमत करून केलेली ही भूमिका आहे. म्हणजे दोघांचाही विन विन अशी सिच्युएशन हवी. नाही, एकदम चुकीचं आहे. आम्हाला अशी करायची गरजही नाही आहे. महाराष्ट्राची जनता आम्हाला बाहेरून ओळखतं, आतूनही ओळखतं. देवेंद्र फडणवीसांसारखा
एक निष्कलंक, एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला आणि देशाला, राज्यालाही मिळालेला आहे. आणि त्यामुळं आम्हाला काही हे असे धंदे करायची गरज नाहीये. मारल्यासारखं करा, रडल्यासारखं करा. आमची स्पष्ट भूमिका आहे. देशद्रोही संबंध असणारे जे खटले आहेत ते खटले असताना आम्ही कोणासोबत जाऊ शकत नाही. जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना, महायुतीचं सरकार असताना आम्ही आंदोलन केले की नवाब मलिकाचे राजीनामे मागितले. नवाब मलिकाचे राजीनामे आम्ही मागायचे त्यांच्या सरकारमध्ये, आणि महायुतीमध्ये त्यांना आता सामावून घ्यायचं हे कदापि सहन होण्याला एक नाही आहे. त्यामुळं स्पष्ट भूमिका आहे. आणि मला वाटतं दादा सुद्धा या भूमिकेला मान्य करतील, कारण त्यांनाही कळतं की भारतीय जनता पार्टीची भूमिका काय आहे आणि आमचे विचार काय आहे. देवेंद्रजींनी आपले विचार स्पष्ट केले आहेत. बावनकुळेजी, एकंदरीत जर बघितलं तर तुमच्या पत्राचा रोख कळला, पण दादांकडनं आता तुम्हाला काय अपेक्षा आहे? म्हणजे त्यांना सत्तेत सामावून घेऊ नये म्हणजे नक्की असं काय करायचंय दादांना, किंवा काय म्हणून दाखवायचंय दादांनी, ज्यानंतर ह्या विषयावर पडदा पडला असं आपण मानायचं? कारण शेवटी आजही नवाब मलिक हे सत्ता पक्षाच्या बाकाजवळच येऊन बसलेले होते, तिथंच बसलेले होते. नाही, आता मी सांगतो की कुठल्या बाकावर बसले हे अलॉटमेंट जे झालं आहे विधानमंडळाचं, ते अलॉटमेंट झालं असेल त्याच्याबद्दल काही फार वादाचा विषय नाही आहे. महत्वाचा विषय असा आहे की ज्या नवाब मलिकावर जे आरोप आहे ते इतरांपेक्षा वेगळे आरोप आहे. आणि अशा वेळी अजितदादा सुद्धा जोपर्यंत कोर्टातनं नवाब मलिकाला क्लीन चिट मिळत नाही, कोर्टातनं जोपर्यंत त्यांना क्लीन चिट देत नाही, तोपर्यंत अजितदादा त्यांना महायुतीचा भाग करणार नाही अशी सार्थ अपेक्षा भारतीय जनता पक्षाला आहे. कारण आम्ही सर्वात मोठा पक्ष आहोत, जनतेलाही आहे. आणि आमच्या देवेंद्रजीच्या पत्रातूनही ते स्पष्ट होते आहे. आणि त्यामुळं अजितदादांना एवढीच मी विनंती करणार आहे आपल्या माध्यमातून की नवाब मलिकाचे खटले जोपर्यंत क्लिअर होत नाही, त्यांचे सुटत नाही, तोपर्यंत त्यांना महायुतीचा भाग करू नये. खरं तर अजितदादांनी बरीच संयमी भूमिका आज माध्यमांशी बोलताना घेतलेली दिसली. मात्र अमोल मिटकरी आहेत किंवा दिलीप वळसे पाटलांसारखे ज्येष्ठ नेते मंडळी आहेत त्यांच्यातले, त्या मंडळींनी मात्र आपण बघितलं त्यांनी नाराजी स्वतःची एक्सप्रेस केलेली आहे की अशा पद्धतीचं पत्र लिहून ते पब्लिक केल्या गेलं. ह्याबद्दल नाही, मला असं वाटतं की जनतेच्या, आणि कारण आम्ही तुम्हाला सातत्याने सांगतो आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब आणि काँग्रेस पार्टी यांच्या सरकारमध्ये आम्ही नवाब मलिकांच्या एकंदरीत देशद्रोहाच्या संबंधाबाबत पूर्ण रान उठवलं. महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन झाले आणि कोरोनाच्या काळातही आंदोलन झाले, आणि आम्ही त्यांच्या मांडीला बसू शकत नाही. ही आमची भूमिका क्लिअर आहे. आणि त्यामुळे देवेंद्रजींनी जी भूमिका मांडली ती सार्वजनिकच मांडायला पाहिजे होती. त्यांचं मी अभिनंदनच करेल, महाराष्ट्राची जनताही अभिनंदन करेल, आणि भारतीय जनता पार्टीचा बूथ पासून तर राज्यापर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांच्या भूमिकेचं अभिनंदन केलं आहे. आणि मला अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीचा नेता देवेंद्रजी या विचारांना आमचा पक्ष चालवतो आहे आणि आमचं सरकार चालवत आहे. नक्कीच. एक पत्र आज अंबादास दानवेंनी पण लिहिलं आहे आणि त्यांनी त्यामध्ये तुम्हाला प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची संबंधितले जे आरोप त्यांच्या संबंधांचे झाले त्याची आठवण करून दिली आहे. दुसरीकडे जे काही नवाब मलिकांबरोबर होतंय ते अंडरवर्ल्डच्या कनेक्शनमुळेच होतंय, तर ते प्रफुल्ल पटेल तुम्हाला चालतात का, अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी मागितलेलं आहे. नाही, अंबादास दानवेजीने बघून घेतलं पाहिजे की प्रफुल्ल पटेल साहेबांना जे काही क्लीन चिट दिली ती शरद पवार साहेबांच्या काळामध्ये दिली, उद्धव ठाकरेच्या काळात दिली, त्यापूर्वीच्या काळात दिली. प्रफुल्ल पटेल साहेबांवर जे काही आरोप झाले होते त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही, हे 1000 वेळा यांनी मांडलेलं आहे. ते शरद पवार साहेबांनी मांडलं, ते उद्धव ठाकरेंनी मांडलं, नवाब मलिकांबद्दल सुद्धा मांडत आलेली आहे. ती सेम मंडळी नवाबभाईंच्या बद्दल सुद्धा हीच भूमिका मांडत आलेली आहे. पण मग नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात तुम्ही फरक कुठल्या मुद्द्यांना करत आहात? मी दोनच मुद्द्यावर फरक करतो आहे की नवाब मलिक साहेबावर जे काही त्या ठिकाणी आरोप झालेले आहेत
आणि ज्या पद्धतीने जेलमध्ये गेले आहेत, ज्या पद्धतीनं आम्ही रणकंदन केलं आहे, ज्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी ही भूमिका कसे कसे संबंध आहे हे माननीय देवेंद्रजींनी सभागृहात मांडले, सभागृहाच्या बाहेर मांडलं. आम्ही सर्व राज्यात आंदोलन केले आणि बघा ते जेलमध्ये गेले, त्यांना एका मुद्द्यावर बेल भेटलेली आहे. उद्याच्या कोर्टाच्या निकालाची वाट बघून द्या. प्रफुल्ल पटेल साहेबावर ती स्थिती नाही आहे. प्रफुल्ल पटेलाबद्दल त्या परिस्थितीत नाही आहे. प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिकाची बिलकुल केस वेगळी आहे. आणि मला असं वाटतं या पद्धतीचं कुठलंही प्रफुल्ल पटेलाबद्दल झालं नाही आहे. त्यामुळं आमचं क्लिअर आहे की जिथे आम्हाला वाटतं की हे राज्याला आणि देशाला धोकादायक आहे, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते, आमचे नेते देवेंद्रजी व्यक्त झालेले आहेत आणि योग्य आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा अभिनंदन केलं आहे. जर तुम्ही बघितलं असाल महाराष्ट्राच्या संपूर्ण सोशल मीडियामध्ये, महाराष्ट्राच्या संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि आमच्या पक्षाच्या संपूर्ण टीमने देवेंद्रजींचं अभिनंदन केलं आणि सार्वजनिक हे पत्र केल्याबद्दलही मी सुद्धा त्यांचं अभिनंदन करेल. एक असंही आज सकाळी किरीट सोमय्या यांचं वक्तव्य आहे. बच्चू कडू जे तुमच्या बरोबर आहेत त्यांचंही वक्तव्य आहे. किरीट सोमय्यांनी असं सांगितलं की त्यांनी आधीच पक्षाला राष्ट्रवादीला बरोबर घेऊ नये असा सल्ला दिला होता. तर बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे की समुद्रच आता इतकं गढूळ पाणी येऊन समुद्राला मिळालं आहे की आता संपूर्ण समुद्रच गढूळ झाला आहे. त्यामुळे कुठंतरी राष्ट्रवादी बरोबर जाऊन, म्हणजे ज्याला भाजपानं अनेक वेळेला नॅचरली करप्ट पार्टी म्हटलं, तर त्यामुळे हा सगळा विषय आज तुमच्या समोर आलाय असं वाटतं का? नाही, मी हे स्पष्ट सांगेल की अजितदादांनी काय म्हटलं. अजितदादांनी स्पष्ट भूमिका केली की 21व्या शतकातला 2024चा अमृत काळातला भारत, सुवर्ण काळातला 2047चा भारत आणि जगातला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याची क्षमता, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे. आणि म्हणून मी या सरकारमध्ये जातोय, या सरकारला समर्थन करतोय, आम्ही इकडे येतोय. बघा, इतकी मोठी भूमिका जर देशाकरता मांडली आहे आणि मोदीजींच्या समर्थनार्थ मांडली आहे, तर मला वाटतं जेव्हा मोदीजींच्या समर्थनार्थ आम्हाला समर्थन मिळालं आहे तर निश्चितपणे या समर्थनाचा आम्ही त्या ठिकाणी स्वीकारच केला आहे. यामध्ये राहिले प्रश्न भ्रष्टाचाराचे आरोपाचे, तर अजित पवारांवर आरोप केले आहेत, तर ते अजित पवारांचे आरोप काही प्रूव्ह झाले नाही आहेत. कुठल्या SIT इन्क्वायरीमध्ये, कुठल्या तरी इन्क्वायरीमध्ये अजित पवार जे अजून आले नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं अजित पवारजींच्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनावर जरी आरोप झाले असतील, पण कुठल्याही यंत्रणेने अजूनपर्यंत अजित पवारांना त्या ठिकाणी जेलमध्ये जाण्याचं किंवा त्या गुन्हे दाखल करण्याचं किंवा त्यांना कुठेतरी आरोपी बनवण्याचं असं काही झालं नाही आहे. त्यामुळं स्पष्टपणे मोदीजींच्या नेतृत्वातला सक्षम भारत निर्माण करण्याकरता माननीय अजित पवारांनी पुढाकार घेतला. या भूमिकेचं आम्ही समर्थन केलंय, या भूमिकेला आम्ही मान्य केलंय. नक्कीच. खरं तर आता फडणवीसांनी पत्र लिहून जवळजवळ 24 तास झाले. त्यानंतर एकंदरीत तिन्ही पक्षांची जी नेते मंडळी आहे, म्हणजे त्यात आपण स्वतः आहात, अजितदादा आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे आहेत, या सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा केली का? किंवा एकत्र बसले नसतील मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत आपली एकमेकांशी पर्सनल चर्चा झाली आहे का? नाही, याच्यामध्ये फार चर्चेची गरज नाही आहे. उद्या जनतेला दिसलं की बाबा नवाब मलिक यांच्यासोबत आहे आणि नवाब मलिक महायुतीचा भाग झाले, हे संभ्रमाचं वातावरण महाराष्ट्रात राहू नये याकरता पक्षाच्या एका प्रमुख सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली भूमिका आणि महाराष्ट्राला अवगत करणे, आपल्या पक्षाला क्लिअर सांगणे, यात मला काही वावगं वाटत नाही. त्यामुळे कुठं चर्चा करावी कुठं नाही करावी याच्यात काही मला फार काही वाटत नाही. कारण उद्या परसेप्शन आहे. जर नवाब मलिक साहेब तिकडे येतात आहे, तिकडे बसता आहे, उद्या ते वावरतात आहे, सरकारमध्ये असल्यासारखे वावरतात आहे आणि आम्ही काही आपली भूमिका स्पष्ट करत नाही,
जनतेच्या मनात संशय येण्यापूर्वी, जनतेच्या मनात संशय येण्यापूर्वी, आमच्या पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनात आमच्या नेतृत्वाबद्दल संशय येण्यापूर्वी आमच्या नेतृत्वाने आमची भूमिका क्लिअर केली, याबद्दलचा आम्हाला अभिमान आहे. नाही चंदूभाऊ, ते बरोबर आहे, पत्र लिहिलं, तुमची भूमिका स्पष्ट झाली. ते पत्र लिहिणं का गरजेचं होतं हे सुद्धा तुम्ही सांगितलं आणि ते कोणालाही मान्य होण्यासारखीच ती भूमिका तुम्ही सांगितली की का त्यांनी लिहिलं. मात्र प्रश्न हा आहे की आता 24 तास उलटून गेले, त्यानंतर हे जे वेगवेगळे आरोप प्रत्यारोप, पक्षाच्या आतून काही विसंगत असे जे सूर येतात आहेत, ते लक्षात घेता महायुतीत ऑलवेल असावं ह्यासाठी आपण सर्वजण एकत्र बसलात का? मला वाटतं आमची महायुतीमध्ये या पत्राने काही फरक पडला नाहीये. सर्वांनाच हे मान्य झालं आहे, शिवसेना असो की राष्ट्रवादी असो की आम्ही असो, कोणी काही बोललं असेल, आपापले मतं व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येकाचे मतं वेगळे राहू शकतात, पण महायुती म्हणून मला वाटतं की यामध्ये कुठेही आता अस्पष्टता नाही आहे. देवेंद्रजींचं पत्र हे क्लिअर आहे आणि त्यामुळं महायुतीमध्ये एकदम सर्वांना त्याच्याबद्दलची भूमिका पटलेली असं वाटतं. मला वाटतं काही लोक आता आपापल्या लेवलला ज्या बाईट देतात त्याच्यामुळं महायुतीत काही झालं आहे असं नाहीये. नक्कीच आपण आलात, एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.